चेंबूर ते घाटकोपर आता साधारणतः 3 ते 4 मिनिटात, जास्तीत जास्त 5 मिनिटं पकडले तरी हरकत नाही. 5 मिनिटात मी पोहोचतो. हे शिवाजीनगर मानकोर घाटकोपर लिंक रोड. पूर्वी जेव्हा मी चेंबूरहून निघायचो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, मैत्री पार्क असा करत मी आपला जो अमरमल जंक्शन आहे तिथून घाटकोपरच्या दिशेने यायचो. या साधारणतः मला अर्धा तास तरी यायचा. परंतु आता मानकोर जो लिंक रोड आहे, घाटकोपर मानकोर लिंक रोड, त्या ठिकाणाहून मी येतो. खारदेव नगर इथून जेव्हा मी या रस्त्याला येतो त्यावेळेस मला हा जो घाटकोपर मानकोर लिंक रोड आहे या लिंक रोडचा खूप फायदा होतो. आणि साधारणतः जिथे अर्धा तास मला जायचा पूर्वी, कारण त्या अर्धा तासाच्या याच्यात मला ट्रॉफिक देखील खूप राहायची. आज छेडानगर जंक्शनला नेहमी ट्रॉफिक असायची, ती आता या पुलामुळे डोकेदुखी निघून गेलेली आहे. त्यामुळे 25 ते 30 मिनिटाचा प्रवास जेमतेम 5 मिनिटावर आलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी छेडानगर जंक्शनवर हा जो ब्रिज आहे ज्या ठिकाणाहून मी घाटकोपरच्या दिशेने चाललेलो आहे, 3 मिनिटात मी शिवाजीनगर ते घाटकोपरचा जो छेडानगर जंक्शन आहे तिथपर्यंत मी येऊन पोचलेलो आहे. वेगवेगळे रोड अपडेट देत असताना आज मुंबईमधील चेंबूर ते घाटकोपर प्रवास करत असतानाचा एक छोटासा अपडेट. खूप प्रवास आता सुसाट होत आहेत. हे मोठे मोठे फ्लायओव्हर्समुळे वाहतुकीचा जो वेग आहे तो खूपच वाढलेला आहे. खास आपल्यासाठी आपले मराठी एक छोटासा रोड अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया आता पुन्हा अजून एका नवीन रोड अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.